मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमेला सेवा, मंत्र आणि पूजाविधी कशी करायची आणि आपण कुठला अध्याय आपल्याला ऐकायला हवा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आणि सेवा काय काय करायची आहे। कारण त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी पण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। तर आता आपण जाणून घेऊया दीपदानाचे महत्त्व पण काय आहे आणि कथा। तर भारतीय संस्कृती आणि परंपरामध्ये कार्तिक महिन्याचे विशेष महत्त्व वेगळे आहे। म्हणून कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला खास असते, तिला कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते। त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे तिमिराकडून तेजाकडून घेऊन जाणारा प्रकाशाची वाट दाखवणारा। या दिवशी कार्तिकेचे दर्शन घ्यावे, गंगा स्नान करावे, ब्राह्मणांना दीपदान करावे असे शास्त्रात सांगितलेले आहे। तर पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामीचे दर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे। जर कार्तिक स्वामीचा तुमच्याकडे फोटो नसणार तर आपल्या गुगलवर तुम्हाला शिवपरिवार सहित फोटो तुम्हाला मिळून जाईल। तर तो फोटो तुम्ही जिथे आपले आधार कार्ड वगैरे झेरॉक्स वगैरे होता, तर तुम्ही तिथे जाऊन ती फोटो तुम्ही त्या जिथे आधार कार्ड वगैरे होता तर तिथं तुम्ही ती फोटो त्यांना देऊन तुम्ही इमेज काढू शकता आणि कार्तिक स्वामीची पूजा म्हणजे शिवपरिवार सहित तुम्ही कार्तिक स्वामीची पण पूजा करू शकतात। तर आजच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामीचं नुसतं नामस्मरण पण केलं तरी सुद्धा चालेल। आपण 108 वेळा ओम कार्तिकाय नमः असा सुद्धा मंत्र बोलला तरी पण आपल्याला कार्तिक स्वामीच्या दर्शन केल्याचे पुण्य मिळेल। पाहिजे फक्त श्रद्धा आणि विश्वास। तर असे केल्याने सुद्धा आपल्याला लाभच होईल। तर कार्तिक स्वामीचे दर्शन घ्यावे, गंगा स्नान करावे आजच्या दिवशी खूप महत्त्व आहे। तर या पौर्णिमेला बौद्ध धर्मी स्त्री पुरुष 8 शिलांचे पालन आणि उपवासात व्रत करतात। सर्व लहान थोर उपासक उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात। कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा सुद्धा भरते, दिव्यांची आरास लावतात। हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिव मंदिरात त्रिपुर वात लावली जाते। तसेच घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते। देशभरातील मंदिरात विविध दिवे लावले जातात। अनेक गड किल्ल्यावर त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त दिवे लावले जातात। घाट घड किल्ले दिव्यांनी सजवले जातात। अगदी रांगोळी सुद्धा दिव्यांच्या मदतीने काढली जाते। तर कार्तिक पौर्णिमेला मुख्यतः करून म्हणजे कार्तिक यांचे पूजन केले जाते। कार्तिक हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते। कार्तिक स्वामीचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते। या दिवशी दीपदान केले जाते। आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे। म्हणून या दिवशी तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते। तर त्रिपुरारी पौर्णिमेला तुळशीची विवाहाची सांगता होते। तर कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा सुद्धा भरते। नद्यांमध्ये स्नान केले जाते, नदीत दीपदान केले जाते, गंगाजल मिश्रित पाण्याने आंघोळ केली जाते। यानंतर लक्ष्मी नारायणचे पूजन केले जाते। लक्ष्मी नारायणची षोडोपचारे पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावला जातो। सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले गेले आहे। सत्यनारायणची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणची कथा आवर्जून ऐकावी असे या दिवशी सांगितले गेले आहे। या दिवशी लक्ष्मी नारायणला खिरीचा नैवेद्य दाखवावा। सायंकाळी पुन्हा लक्ष्मी नारायणची आरती करावी। नंतर त्रिपुरारी वातेचे महत्त्व। त्रिपुरारी पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वात तयार केली जाते। काही जण 105 वातीचा सुद्धा दिवा करतात, काही जण 125 वातीचा दिवा तयार करतात, काही जण 108 वातीचे दिवे लावतात। तर अशा आपल्या इच्छाप्रमाणे तुम्हाला जेवढी वात तुमच्याकडे अवेलेबल असेल ती वात सुद्धा तुम्ही लावली तरी पण आपली श्रद्धा आणि विश्वासाने ती आपली जो ज्योत आपण प्रज्वलित केला, जो दीपदान आपण ज्या कार्यासाठी केला आहे त्या कार्यासाठी तो दीपदान नक्की पोहोचेल। श्रद्धा आणि विश्वास राहिला ना तर भगवंत लवकर प्रसन्न होतो। जरुरी नाही आहे जर तुमच्याजवळ 750 वाती आहे आणि श्रद्धा विश्वासच नाही आणि वाती लावल्या त्याला काही फायदा नाही। 108 वात आहे, 125 वात आहे, जेवढे वात आहे तर तेवढ्या सुद्धा लावल्या तरी सुद्धा चालेल। आणि जर 750 वाती राहिल्या तर अतिउत्तम।
पण असं मनाला लहान मन या छोटे मन दुखवून करायचे नाही की माझ्याजवळ एवढ्याच वाती होत्या आणि मग समोरची बाई म्हणते मी तर एवढ्या लावल्या, ते म्हणते मी तर एवढ्या लावल्या, मग आपल्याला असं वाटतं आपण कमी लावल्या. असं काही नाही. श्रद्धा आणि विश्वासाने एक दीपदान पण केला कार्तिक महिन्याला कार्तिक स्वामीसाठी, तरी पण तो कार्तिक स्वामी जवळ तो तुमचा दीपदान नक्की पोहोचेल, एवढी 100% गॅरंटी. तर तुम्हाला जेवढ्या तुमच्याजवळ वाती असतील तेवढ्या तुम्ही लावू शकता, पण आजच्या दिवशी दिवे नक्की लावा. त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्या घरभर जसे दिवाळीला आपण दिवाळी साजरी करतो तशी आपल्याला दिवाळीसारखा हा सण साजरा करायचा आहे. कारण याच्याने आपले 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर तर होईलच, पण 7 जन्माचे पातक ते नष्ट होतीलच, पण आपल्याला जन्मोजन्मांतरचे दारिद्र्य आणि दुःख यातना दूर होतील. त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करणे खूप काही चांगलं असतं आणि शुभ मानलं गेलेलं आहे. कारण की अंधारामधून प्रकाशाची ज्ञानाची प्राप्ती होते, अंधाराचा नाश होतो. म्हणून आजच्या दिवशी त्रिपुरासुराचा वध केला होता भगवान शिवाने, महादेवाने, म्हणून ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. तर सर्वांनी आपल्या अंगणात छान रांगोळी काढून दिवे लावायचे, घरात गोडधोड बनवायचे, नैवेद्य द्यायचे. अशा प्रकारे तुम्ही ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करायची. त्रिपुरासुराच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे म्हणून आपल्याला या वातींचा दीपदान करायचा आहे. कापसाचे सूत काढून जी वात केली जाते त्याचे एक खास महत्त्व आहे, पण पंतीमध्ये ही वात ठेवून तुपात भिजवून तुम्ही ही वात प्रज्वलित करू शकता. बाजारात त्रिपुर वात सुद्धा मिळते, त्यामुळे तुम्ही त्रिपुर वातीचा दिवा लावू शकता. जर तुम्ही बाजारात जाऊ शकले नाही, वात नसणार तुमच्याजवळ, जेवढ्या वाती आहेत तेवढ्या पण तुम्ही लावल्या तरी पण चालेल. आता त्रिपुरारी पौर्णिमेची कथा काय आहे ती थोडक्यात तुम्हाला सांगते. तर त्रिपुर पौर्णिमेला भगवान शिवशंकर यांनी त्रिपुरासुराचा वध केला होता, म्हणूनच ते त्रिपुर अरी म्हणून त्रिपुरारी या नावाने ओळखली जाते. त्रिपुर अरी म्हणून ओळखली जाते. त्रिपुरासुराच्या वधाची एक आख्यायिका गणेश पुराणमध्ये सांगितली, तर मी तुम्हाला गणेश पुराणामधून ही आख्यायिका सांगत आहे. तारकासुराच्या वधानंतर त्यांचे 3 दैत्य पुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले. थोरला ताराक्ष, मधला विद्युन्मालिनी आणि धाकटा कमलाक्षने ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून अढळ अशा 3 अद्भुत स्थानांचा वर मागून घेतला. ही 3 स्थाने त्रिपुरे म्हणून ओळखली जाते. त्रिपुर म्हणजे 3 शहरे जी आकाशातून फिरणारी असावीत. हजारो वर्षांनी शहरे एका ठिकाणी यावीत. त्यावेळी मध्यान्ही समयी अभिजित मुहूर्तावर आणि चंद्र पुष्य नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्करा व्रत नावाच्या नीलमेघाची छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने 3 पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावी, नाहीतर ती कधीही नष्ट होऊ नये असा वर त्यांनी ब्रह्मदेवाकडून मागितला घेतला होता. तर त्रिपुरासुरांनी 3 लोकात हा आकार माजवला. देवांनी मदतीसाठी शंकराचा धावा केला आणि महादेवांनी असंभव गोष्ट संभव करून दाखवली. एका बाणातच त्रिपुरी भस्म करून दाखवली. एका बाणातच भगवान शंकरांनी त्रिपुरी भस्म करून दाखवली. म्हणून असे सांगितले जाते की काही पौराणिक कथानुसार श्री विष्णूंनी याच दिवशी प्रथम अवतार धारण केला होता असे सुद्धा मानले जाते. मत्स्य अवतार विष्णूच्या 10 अवतारांपैकी पहिला अवतार आहे. तर हे महत्त्व विष्णू पुराणमध्ये आलेले आहे. या अवतारांमध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले. पुराणानुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता आणि 18 पुराणांमध्ये मत्स्य पुराणाचा समावेश श्री विष्णू पुराणमध्ये आलेला आहे. श्री विष्णूंनी मत्स्य अवतारात राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला. तो पुढे मत्स्य पुराण म्हणून प्रसिद्ध झाला अशी मान्यता ह्या विष्णू पुराणमध्ये सांगितली गेली आहे. तर त्रिपुर पौर्णिमेला हर हरी भेट कशी करावी? त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णूची भेट होते. ही एक महत्त्वाची भेट आहे. शंभो महादेव विष्णूकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून जातात. या दिवशी विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवाला रुद्र म्हणून तुळशीची पाणी अर्पण केली जातात अशी प्रथा आहे. इतर वेळी आपण शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहतो. अनेक घरामध्ये विधिवत ही पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो. अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्घ्य देण्याची सुद्धा प्रथा आहे. चंद्राला जर आपण दुधाचा अर्घ्य दिला
तर आपला चंद्रबल जो आहे तो मजबूत होतो. म्हणजे आपले जे मन चंचल राहते ते मन चंचल होत नाही. क्षणात येते ते क्षणात कुठे, क्षणात काही जे निगेटिव्ह ऊर्जा आपल्या मनात येतात, या निगेटिव्ह विचार येतात, ते चंद्रबल कमी असल्यामुळे आपल्या मनात निगेटिव्ह विचार येतात. निगेटिव्ह विचार म्हणजे कसे, आता जसं एक लहान बाळ आहे ते चाललंय तर आपल्या मनात लगेच अरे हे इथं पडणार तर नाही पावत्रीवरून खाली, अरे ते तिथं दिसलंय ते तिथून पडणार तर नाही, आता ही दूध आहे, दूध उतू तर नाही जाणार, ही भाजी आहे, तेल आहे, हे तेल गरम माझ्या अंगावर तर नाही पडणार. नेगेटिव्ह विचार. तर चंद्रबल कमी असल्यामुळे नेगेटिव्ह विचार येतात. तर चंद्रबल तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल, मजबूत करायचे असेल, तर दर पौर्णिमेला चंद्राला दुधाने अर्घ्य द्यावे. नाहीतर ओम नमः शिवाय हा मंत्र कोऱ्या वहीवर लाल पेनाने लिहावे, म्हणजे चंद्रबल तुमचा मजबूत होईल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय रोज लिहा. 5 वेळा, 10 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, जेवढा तुम्हाला वेळ असेल तेवढ्या वेळा ओम नमः शिवाय मंत्र लिहा. याच्याने चंद्रबल मजबूत होतो आणि निगेटिव्ह ऊर्जा आपल्या शरीरात, आपल्या मनामध्ये राहत नाही. तर त्याच्या मागचं हे रिझन आहे. म्हणून चंद्राला दुधाचा अर्घ्य देण्याची प्रथा आहे, प्रथा आहे. तर कार्तिक म्हणा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणा, या दिवशी घरात, मंदिरात दिवा लावला जातो. दिवा लावणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे. यंदा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवा लावताना समाजातील काही वाईट प्रथा, परंपरा, विचार यांचा अंधार दूर हो, वाईट विचारांचा नाश हो, हीच मी भगवान शिवाला प्रार्थना करते आणि त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवा लावेल. तर असं तुम्ही सुद्धा विचार करा की अंधाराचा नाश हो, अंधकार दूर हो, आमच्या जीवनात आमच्या जे काही काटे असतील ते दूर हो, रस्त्यात काही अडथळे असतील ते दूर हो, अंधाराचा नाश हो आणि दीप प्रज्वलित करा भगवान शिवाच्या नावाने. तर अशी ही त्रिपुरारी पौर्णिमेची छोटीशी माहिती, व्रतकथा आणि त्याच्या मागचे काय काय रिझन आहे, कोणत्या पुराणमध्ये काय, माझ्याजवळ तरी पण 9-10 पुराणं आहेत. तर त्याच्यातील एक थोडी संपूर्ण माहिती मिळवून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला थोडे म्हणजे माहिती दिली आहे आणि सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. मला अशी आशा आहे की तुम्हाला मी जे काही सांगितलं असेल तर ते तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. तर आता आपण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी काय काय सेवा करू शकतो. तर आपण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कालभैरव अष्टक पठन करू शकतो, 108 वेळा शिवाचे नामस्मरण करू शकतो, शिव महिमा स्तोत्र बोलू शकतो, 12 ज्योतिर्लिंगांचे आपण पठन करू शकतो, शिव गायत्री पंचाक्षर मंत्राचं 108 वेळा पठन करू शकतो, ओम शिवाय नमः या मंत्राचा आपण पठन करू शकतो, ओम काशी विश्वनाथाय नमः या मंत्राचा आपण 108 वेळा पठन करू शकतो. पौर्णिमा असल्यामुळे विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, कमलात्मक मंत्र, सत्यनारायणची व्रतकथा आपण श्रवण पठन करू शकतो. शिवलीला अमृताचा सर्वात महत्त्वाचा अध्याय म्हणजे 11वा अध्याय तुम्हाला तर माहितीच आहे. तर तो अध्याय सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमाने 11वा अध्याय पठन करूया. तर शालिनी भक्तिसागरवर उद्या सकाळी 12 ज्योतिर्लिंगांचे महात्म्य, कसे लिंगांची स्थापना झालेली आहे, त्रिपुरारी पौर्णिमेचा हा व्हिडिओ येणार आहे. सर्वांनी तो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. उद्या शिव महापुराणातील 12 ज्योतिर्लिंगांच्या स्थापना, महत्त्व, मंत्र संपूर्ण दिलेले आहे. तर सर्वांनी तो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा. उद्या येईल तो व्हिडिओ 12 ज्योतिर्लिंगांचा संपूर्ण शिव महापुराणातील आहे ते व्हिडिओ. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने शिवलीला अमृताचा 11वा अध्याय, 108 वेळा ओम नमः शिवाय आणि कालभैरव अष्टक ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 11. ओम नमः शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो. म्हणून जे नर शिवपूजनात दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात. आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे आगळेवेगळे असे महत्त्व आहे, कारण जो कोणी 1000 रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकरूप होत असतो. त्याच्या केवळ दर्शनाने अनेक जण तरतात. 16 रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे, 1 रुद्राक्ष जटेत बांधावा, त्यावरून रोज स्नान करावे, म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते. 12 रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे, गळ्यात 32 रुद्राक्ष बांधावे, जटे
अवतीभोवती 24 रुद्राक्ष बांधावे, 6 रुद्राक्ष कानात बांधावे, म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो. 108 रुद्राक्षांची माळ नेहमी गळ्यात घालावी. एकमुखी रुद्राक्षांची मनोभावे नित्य पूजा करणारा अतिशय भाग्यवंत होतो. पंचमुखी, 6मुखी, 8मुखी, 14मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो. रुद्राक्ष मण्यांनी रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो. अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांचा महिमा फार मोठा आहे. सुंदर, पतिव्रता, गोड बोलणारी स्त्री जर पूर्वजन्माची पुण्य संचयी असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते. श्रीमंत, विद्वान आणि गुणी मुलगा पूर्वजन्माचा पुण्य संचयी असेल तरच प्राप्त होत असतो. तसेच सर्व ज्ञानी, कृपावंत, तपाचरणे, शिवभक्त असा गुरु, हुशार, अढळ व निष्ठा, श्रद्धा ठेवणारा असा शिष्य आणि क्षमाशील असणारा पुढारी सारे नेहमी पूर्व पुण्याईनेच लाभत असतात. सांगणाराकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणारा श्रोता, उदार असा यजमान, कुलीन, श्रेष्ठ घराण्यात जन्म, सुंदर, सुडोल आणि आरोग्य शरीर संपन्न पूर्व पुण्याईनेच प्राप्त होत असते. फार फार वर्षापूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता. राजा व प्रधान दोघी अतिशय सद्गुणी होते. दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती, श्रद्धा होती. भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले. राजपुत्राचे नाव होते सुधर्म, प्रधानपुत्राचे नाव होते तारक. दोघेही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शिवभक्त होते, त्यामुळे ते एकमेकांचे मित्र बनले. लहानपणापासून त्यांची वैराग्यवृत्ती दिसून येत होती. दोघे कुमार 5 वर्षांचे. त्याच्या माता आणि दास-दासी त्यांना उत्तम वस्त्रे नेसवत असत, तऱ्हेतऱ्हेचे अलंकार घालीत असत, अत्तरे लावीत असत. पण हे दोन्ही कुमार सर्व काढून फेकून देत असत. आपल्या सर्व अंगाला भस्मापासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असत. एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे. प्रधान आणि राजा दोघे आपल्या मुलांचे असे वागणे पाहून फार फार आश्चर्यचकित होते. त्यांना वस्त्रे आभूषणे का आवडत नाही हे त्यांना काही केल्या समजेना. त्यांच्या अंगाचे भस्म पुसून त्यांना चांगली वस्त्रे बडबडीत नेसवली, अनेक उत्तम दागदागिने घातले, तर ते कुमार सर्व आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकीत असे. राजांना दोघांना शिक्षा करून पाहिले, मारून पाहिले, दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले. दोघे आपले व्रत सोडित नसत, शिवस्मरण सतत चालू ठेवीत असत. राजा आणि प्रधान दोघी अतिशय चिंतातूर झाले होते. एके दिवशी पराशर ऋषी आपल्या सर्व गोत्रासह काश्मीरला आले. पराशर ऋषी ज्ञानाने खूपच श्रेष्ठ होते, त्रिकाल ज्ञानी असे होते, श्रेष्ठ वशिष्ठ मुनींचे नात होते. त्यांच्या काळात यज्ञ कार्यात राक्षस अडथळे आणि त्यांनी राक्षसछत्र केले होते. पूर्वी ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरतात त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते. त्यांच्या सानिध्यात आलेल्या सर्व प्राणीमात्रांना त्रास देत होते. म्हणून यज्ञ करून पराशर ऋषींनी सर्व राक्षसाचा नाश केला. जन्मजे राजाने सर्पयज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे आस्तिक ऋषींमध्ये पडून तो थांबवला, सर्व सर्पकुळाचा नाश होऊ दिला नाही, त्याप्रमाणे पुलिस्त्य मुनी पराशर ऋषींच्या राक्षसछत्राच्या मध्ये पडले. म्हणून पराशर ऋषींचा राक्षसयज्ञ थांबला. त्यामुळे रावण, कुंभकर्ण वगैरे सारेच राक्षस वाचले. ब्रह्मदेवावर राग करून जेव्हा विश्वामित्रांनी आपली प्रतिसृष्टी निर्माण केली होती तेव्हा पराशर ऋषींनी त्या बलाढ्य प्रतिपदेला अतिशय जर्जर केले होते. असे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले. पराशर ऋषींचा नातू शबयोगेंद्री भद्रसेन राजाचा कुलगुरू होता. ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी करताच राजा व प्रधान धावत त्यांना सामोरे गेले. ऋषींची यथासांग पूजा करून सरांना वस्त्रंकार देऊन मोठ्या मानाने त्यांना आपल्या घरात घेऊन आले. नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले, मुनिराज, आमचे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरसक्त आहेत. त्यांना चांगले अलंकार का आवडत नाही? रुद्राक्ष आणि भस्मले पण मात्र अतिशय आवडते. ते दोघे नेहमी एकांतात बसतात. दांडगाई अजिबात आवडत नाही. राजविलास दोघांनाही आवडत नाही. हत्तीच्या सजवलेल्या सुंदर अशा अंबाडीत बसायला आवडत नाही. अशा तऱ्हेने वीरशक्तीने शिवभक्ती केली तर मग आमच्यानंतर पुढे राज्य कसे करतील? आम्हाला फार फार काळजी पडली. तेवढ्यात राजा आणि प्रधानाचे ते दोन्ही कुमार तेथे आले. पराशर गुरूंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले. तळपडणाऱ्या चंद्र सूर्याप्रमाणे दोघे खूप खूप तेजस्वी दिसत होते. पराशर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले आणि ते राजाला म्हणाले, हे दोघे असे विरसक्त आणि शिवभक्त काय ते तुला सांगतो ते ऐक. फार फार वर्षापूर्वी या काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते. या नगरात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. महानंदा दिसायला अतिशय सुंदर होती. प्रत्यक्ष मधून सुद्धा तिला पाहून वेडावेल अशी तिची काया खूप नाजूक होती, अतिशय डोलदार होती. तिची आई आणि भाऊ दोघंजण तिच्याजवळ राहत असत. तिचे हिरे माणिक लावून बनवलेली शय्या, सुंदर सजवलेला पलंग, त्यावर अत्यंत मुलायम राजशय्या, चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाश त्यावर सांडलेला अशी सुंदर होती. तिचे गाई गोठे गुराणे गच्च भरले होते. दारात उत्तम प्रतीचे हत्ती झोलत होते. तिच्या गायनाने किन्नर तुक्का थक्क होऊन बसत असे. तिची नित्य कला पाहून सर राजे माना डोलावून तिला दाद देत असे. तिच्याशी एकदा तरी रती क्रीडा करायला मिळावी, तिचा सहवास थोडासा वेळ का होईना मिळावा, यासाठी मोठे मोठे राजे लोक तिच्या दारी तिष्ठत बसत असत. महानंदा वेश्या असूनही अतिशय पतिव्रता वृत्तीची होती. एकदा का एका वेळेस तिने एका पुरुषाला शब्द दिला तर त्याचा एक दिवस पूर्ण होईपर्यंत ती प्रत्यक्ष इंद्रालाही वश होणे शक्य होत नसे. भगवान शंकराची ती निस्सीम भक्त होती. तिचा स्वभाव अतिशय दानशूर आणि खूप खूप उदार असा. तर सोमवार, रोज शिवरात्री व्रते ती नेहमी मनापासून करीत असे, नियमितपणाने करीत असे. ती आपल्या घरी अन्नछत्र चालवित असे. रोज लक्ष बिल्वपत्रांनी ती शंकराची पूजा करीत असे. ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करीत असे. दारी आलेला याचक जे काही मागेल ते महानंदा त्याला देत असे. श्रावण मासात कोटीलिंग करून घेत असे. या महानंदेने आपल्या घरी कोंबडा आणि माकळ पाळले होते. त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्षमाळा घालून ती त्यांना नित्य करायला शिकवित असे. तिची जी नित्य शाळा होती केलेली त्यात तिने
सुंदर शिवलिंग स्थापले होते. ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी दोघं जण लक्ष देऊन ऐकत असत. मग त्यानंतर महानंदा दोघांना सोडून देत असत. आपण स्वतः भान हरपून शंकरासमोर नृत्य करीत असे. कुक्कुट आणि मरकट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे. त्यांच्या दोघांच्या गळ्यावर कपाळावरती नित्य नेमाने भस्म चर्चित असे. याप्रमाणे महानंदे बरोबर दोन्ही प्राण्यांना आपाप शिवभजन घडत असे. एक दिवस सदाशिव स्वतः महानंदेचे सत बघण्यासाठी त्याची पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी नंदीगाम गावी आले. यासाठी त्यांनी रूप बदलले. सौदागराचा वेश धारण करून शंकर महानंदेच्या घरी गेले. सौदागराच्या रूपातील शंकराचे रूप पाहून महानंदा अगदी पार बळवली. तिने सौदागराला घरात बोलवले. सौदागराची आदराने चौकशी केली. तिने त्याला आपल्या मंचकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले. सौदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य सुंदर असे रत्न कंकण होते. ती इतकी तेजस्वी की वस्तू पृथ्वीवर तयार झालेली नाही. कोणाही पाहणाऱ्याच्या लक्षात येत होती. महानंदा त्या कंकणाकडे पाहत होती. तिच्या मनातील ही भावना बरोबर ओळखून सौदागरूपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घातले. त्याबरोबर ती अतिशय आश्चर्य व हर्ष झाल्याने म्हणाली, तुम्ही मला हे पुतिमोलाचे कंकण दिले आहे. मी ही 32 लक्षांनी पद्मिनी आहे. मी तुमचा 3 दिवसासाठी स्वीकार केला आहे. आता 3 दिवस मी फक्त तुमचीच आहे. तुम्ही असेपर्यंत 3 दिवस मी अन्य कोणाकडे अजिबात लक्ष न देता पतिव्रते सांभाळेल. सौदागर तिला हो म्हणाला. मग त्याने आपल्या जवळील तेजस्वी दिव्य लिंग काढले, समोर ठेवले. लिंग पाहतात जय जय चंद्रमणी असे म्हणत महानंदा भजनात पुजनात स्मरणात दंगून गेली. या लिंगावरून कोटी कंकणे ओवून टाकायत असे तिला वाटले. सौदागर तिला म्हणाला, महानंदे, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. तेव्हा तू हे अतिशय नीट सांभाळले पाहिजेस. हे जर भंगले किंवा जळाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन. तेव्हा तू हे अतिशय नीट जपून ठेव बरं. महानंदेने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळेला सौदागराचे दिव्य लिंग नेऊन ठेवले आणि ती अत्यंत लाडीवाळपणे सौदागराला म्हणाली, स्वामी, 3 दिवस जसे आपल्यासाठी या शरीराचे आरक्षण करेल तसेच हे दिव्यलिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवेन. हे पा, माझ्या नित्यशाळेत तेथे माझे रक्षक कुक्कुट आणि मरकट, कोंबडा आणि माकड आहेत. ते सांभाळतील ना हे लिंग. सौदागर आणि महानंदा दोघे मंचकावर झोपले. तेवढ्या तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने अग्नीला महानंदेच्या नित्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली. नित्यशाळेला आग लागली. सगळीकडे आग आग आरडाओरडा सुरू झाली. धावपळ सुरू झाली. शेजारचे लोक धावत नित्यशाळेपाशी येऊ लागले. सौदागराने अत्यंत सुखात गाळ झोपलेल्या महानंदेला हलवून उठवले व सांगितले, महानंदे, जागी हो, आपल्या घरात कुठेतरी आग लागली आहे. महानंदा जागी झाली. पाहते तर काय आपल्या घरातून आगीच्या ज्वाळा निघत आहे. तिने पाहिले आपल्या नित्यशाळेलाच आग लागली आहे. तिच्या लक्षात आले तशा आगी ती नित्यशाळेच्या आत शिरली. कोंबडा आणि माकड यांचे दोरे सोडले. त्याबरोबर ते पटकन रानात पळून गेले. अग्नीने ती सर्व नित्यशाळा पूर्णपणे जाळून टाकली. मगच तो शांत झाला. सौदागराने महानंदेला विचारले, महानंदा, माझे दिव्यलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेस ना? तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना? मी सांगितले होते त्याप्रमाणे तू व्यवस्थित ठेवले आहेस की नाही? हा प्रश्न ऐकताच महानंदा अतिशय घाबरली. आपण सौदागराचे दिव्यलिंग नित्यशाळेत ठेवले होते. तिला आता एकदम चांगलेच आठवले. ती एकदम शोक करू लागली. सौदागर म्हणाला, आज दुसरा दिवस आहे. माझे अथवा लिंग जाऊन भस्म झाले आणि मी तुला आधीच सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करेन. आता मी तुझ्या चुकीकरता प्राण देतो. असे म्हणून त्याने गावाबाहेर मोठी चित्ता पेटवली. धडधड पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातल्या. ओम नमः शिवाय असे म्हणून सौदागरूपी शंकराने अग्नीत उडी टाकली. महानंदा अतिशय वेदित अंतकरणाने सर्व पाहत होती. सौदागराने अग्नीत उडी टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की मी 3 दिवसासाठी सौदागराला स्वीकारले होते. म्हणजे 3 दिवसासाठी त्याची पत्नी होती. पती निधनानंतर पत्नीने सगमन करावे हा शास्त्रार्थ आहे. असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली सर्व संपत्ती दान केली. अश्वशाळा, हत्ती, शाळा, घर इत्यादी सर्वांचे दान केले. व स्नान करून महानंदेने आपल्या सर्व अंगावर भस्म लावले. रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घातल्या. हर साम सदाशिव या नावाचे ध्यान करीत तिनेही अग्नीत उडी टाकली. अशा रीतीने महानंदा सौदागरवर सती गेली. त्याबरोबर इतका वेळ धडधडणारा अगदी एकदम शांत झाला. क्षितिजावर एखादा सूर्य उगवात असे भगवान शंकर त्या अग्नीतून प्रकट झाले. मस्तकावर धारण केलेला जटाचा भार, कपाळावरचा तिसरा नेत्र लाल लाल होऊन चमकणारा, माथ्यावर धारण केलेला अतिशय शीतल गंगेचे जुजू वाहणारे पाणी, मस्तकावर विलसणारी शांतपणे प्रकाशणारी चंद्राची कोळ, नीलकंठ हाता नेहमीचा त्रिशूळ, सर्वांगावर भस्माचे लेपन, वाघाचे कातडे नेसून हत्तीचे कातडे आपल्या अंगावर पांघरून घेतले आणि सर्व साप खेळवणारे, गळ्यात असंख्य नरमुंडाचे हार घालणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आणि आपल्या 10 हातांनी त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वरच्यावर झेलले. भगवान शंकर महानंदेला म्हणाले, महानंदा, सौदागराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली होती. त्यात तू पूर्ण खरी उतरली. तुझे पती होते तुझ्यावरची माझ्यावरची भक्ती यावर मी प्रसन्न झालाय. तेव्हा तू हवे ते वर माग. तेव्हा महानंदा म्हणाली, महादेवा, सर्व नंदीगाम नगराचा आपण उद्धार करावा आणि मला आपल्या पायाजवळ कायमचे स्थान द्या. शंकरांनी तिला तथास्तु म्हटले. तिला शिवलोके नेण्यासाठी शिवगणाने युक्त दिव्य विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले. मग आपण या नगरातील सर्व प्राणी मात्रासह आणि भाऊ यांना गावातील या सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदेमुळे झाली.
जेथे कधीही कोणता रोग नाही, कसलेही दुःख नाही, ताण भूक सुद्धा लागत नाही, काम क्रोध दंद दुःख यांचा जात नाही, साधेपणे अमृतासारखे अतिशय गोड असते, जेथे इच्छेला येईल त्याचा लाभ होतो. अशा कधीही नाश न पावणाऱ्या ठिकाणी सतीपतिव्रता महानंदीला स्थान मिळाले. महानंदीची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला, हे मुनिवर, आपण मला महानंदीची गोष्ट सांगितली, चांगले झाले, पण आमच्या या मुलांच्या वागण्याबद्दल काही सांगितले नाही. पराशर ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले, राजा भद्रसेन आहे, तुमचे 2 पुत्र म्हणजे मागच्या जन्मीचे महानंदीने पाळलेले कुकुट व माकड आहेत. त्यांनी त्या जन्मी केलेल्या शुभपूजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधानपुत्र असे उत्तम जन्म मिळाले. ते पुढे न्यायाने खूप वर्ष राज्य करतील, प्रजेला शिवभजनात लावतील, तुमचा उद्धार करतील. हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघी पराशर ऋषींना भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार घालून म्हणाले, गुरुदेव, आम्ही धन्य झालो आहोत, अशा सुपुत्राचे आम्ही जनक आहोत. याचा आम्हाला आता खरोखर अभिमान वाटतो. आपण त्याच्या मागील जन्माची कथा आम्हाला ऐकवलीत, पण भविष्यकाळ काय, हे पुढे किती वर्ष राज्य करतील, त्यांचे आयुष्य किती, कृपा करून आम्हाला सांगेल. आम्हाला हे एकुलते एक पुत्र असल्याने आमचा सगळा जीव त्यांच्यातच गुंतलेला आहे. मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्थ बसले. ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला, ऋषीवर, आपण शांत काय आहे, आमच्या मुलाचे भविष्य जे असेल ते ऐकण्याची तयारी आहे. नंतर गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले, राजा, आम्ही सांगतो ते ऐकून तू सर्व सभा लगेचच दुःख सागरात बुडून जाल, याची मला पूर्ण कल्पना आहे, पण मला कळणारी सत्य गोष्ट सांगणे मला भाग आहे. खोटे सांगितलेस तर माझ्या ज्ञानास कमीपणा येईल, माझ्या साधनेत दोष लागेल, म्हणून मला सत्य तेच सांगितले पाहिजे. ऋषीवर्य, आपण आम्हाला स्पष्ट सांगावे अशी आमची विनंती आहे. भद्रसेन राजा म्हणाला, राजा, तुझ्या मुलाला आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याच्या विधिलिखिताप्रमाणे आजपासून 7व्या दिवशी याच वेळेला तो मरण पाहिल. पराशर ऋषी उद्गारले. हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडला. सर्वांचे अंतःकरणे शोकाने अतिशय विदीर्ण झाले. अंतःपुराणात राणीवशात आकाशाला फाडून टाकल्याचा आक्रोश सुरू झाला. पराशर ऋषींनी राजाला सावध केले. सावध झाल्यावर राजाने विचारले, ऋषीवर, यावर उपाय आहे का, असेल तर मला सांगा, मी तो करीन. राजाचे रुदन ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले, हे नृपश्रेष्ठा, तूच असा धीर सोडलास तर प्रजेने काय करायचे. नृपश्रेष्ठा, तू असा धीर सोडू नकोस. तर ती पंचमहाभूते नव्हती, ज्यावेळी चंद्रसूर्य नव्हती, सारी माया नव्हती, त्यावेळी ब्रह्मांड फक्त शिवाने व्यापलेले होते. त्यांच्या ओंकारातून अहम ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आली. ध्वनी म्हणजे माया निर्माण झाली. तसेच या विश्वास आपणात दिसणारे त्रिविध अंकार शिवाच्या इच्छेने निर्माण झाले. त्याने आपले सतशाने विष्णू, रजशाने ब्रह्मदेव, तमाशाने रुद्र निर्माण केला. त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, मला त्याचे काही ज्ञान नाही, मी अज्ञानी आहे, म्हणून आपण मला उपदेश करून त्या संबंधीचे ज्ञान द्यावे. मग शंकरांनी त्यांना 4 वेदांचा उपदेश केला आणि 4 वेदांचे सार म्हणजे हा रुद्र अध्याय आहे असे सांगितलं. या अध्यायात मी प्रत्यक्ष सांगितलेल्या ज्ञानाहून संपूर्ण अगदी ज्ञान श्रेष्ठ जगात दुसरीकडे कुठेही नाही. हा रुद्र अध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे महेशाने स्वतः सांगितले. हा रुद्र अध्याय जो कोणी मनापासून अनपूर्ण भक्तिभावाने वाचतात किंवा ऐकतात त्याचे दर्शन घेतल्याने इतर व्यक्तीसुद्धा उद्धारून जातात. मग ब्रह्मदेवाने प्रत्यक्ष शंकराकडून घेतलेल्या आपल्या 7 मानसपुत्रांनी हा रुद्र सांगितलेला आहे. तेथून अत्यंत तपस्वी, ज्ञानी, श्रेष्ठ अशा ऋषींच्या मुखातून पृथ्वी तलावावर हा अध्याय आलाय. जो या अध्यायाचे अत्यंत मनापासून पारायण करतो, श्रवण करतो, पठन करतो, त्याच्या दर्शनाने तीर्थ अधिक पावन होतात. स्वर्गातले देवही अशा व्यक्तीचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होतात. असा हा रुद्र महिमा आहे. हा रुद्र महिमा ज्यावेळी फार वाढला होता त्यामुळे यमपुरीमध्ये फार सोच पडली होती. यमदूतांना या पृथ्वीवर काही काम उरले नाही. अशा तऱ्हेने यमपुरी तोच झाली तर स्वर्गाचे काही खरे नाही, कारण येथे भयंकर गर्दी होईल. त्यामधून देवतांनी आव्हान निर्माण होऊ शकेल म्हणून पृथ्वीवर स्थिती तशीच राहण्यासाठी मग यमाने अभक्तीने नास्तिकतेला पृथ्वीवर पाठवले. त्याच्या सांगण्यावरून या अध्यायावर येथील काही कुतुकवादी वाद घालू लागले. अभक्तीने, नास्तिकतेने लोकांच्या मनातील मत्सर वाढवला आणि त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले, अति महानरकात जाऊन पडले. मग यमाने सेवकांना सांगितले की जो कोणी शंकराचा थोडा सुद्धा द्वेष करत असतील त्यांचे आयुष्य कमी करा, त्यांना सारखे खूप त्रास द्या. जो कोणी शिव मोठा, विष्णू मोठा, शंकर लहान भेदाभेद करत असतील त्यांना मागे पुढे न पाहता नरकात घाला. ज्यांना रुद्र अध्याय अजिबात आवडत नाही त्यांना खुशाल कुंभी पाकात फेका. या रुद्र अध्यायाची मनापासून भक्तिभावाने पारायण करणाऱ्याचे आयुष्य वाढवा. म्हणून हे राजा, आता नियमितपणाने तू रुद्राध्यायाची पारायणे कर. शिवावर अभिषेकाची सतत धार धर, म्हणजे तुझे येणारे संकट अतिशय टळेल. किंवा आपल्या इतिशत गटाची स्थापना कर. दिव्य वृक्षांची पाने आणून घटातले सर्व पाणी मंत्राने पवित्र कर आणि त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल. रोज रुद्र अध्यायाची 10,000 आवर्तने कर. याप्रमाणे 7 दिवस सतत आवर्तने कर, म्हणजे तुझे येणारे संकट एकदम टळेल. भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले आणि म्हणाले, मुनिराज, आपण तर मुनिश्रेष्ठ आहात, ऋषी श्रेष्ठ आहात. काळ, मृत्यू, भय, शोक यापासून तुमच्यासारखा गुरुशिवाय माझे कोण रक्षण करणार. तुम्हीच मला संकट निवारण्यासंबंधी मार्गदर्शन केले पाहिजे. मग मी ताबडतोब करतो. आपण आचार्य होऊन हा अभिषेक करावा. 10,000 आवर्तने करावीत ही प्रार्थना आहे. तेव्हा तुम्हीच मुख्य आचार्य म्हणून काम करावे. तुमच्याबरोबर ऋषीमुनी आहेत, सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो. मग भद्रसेनाने राजाने 1000 ब्राह्मणांना बोलवले. सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शिवभक्त होते, विद्वान होते, सदाचार्य होते. परधन, परस्त्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती. पापाचा पैसा मिळवणारी मुळीच नव्हती. आकाशातून भरधाव वेगाने जाणारा सूर्याचा रथ
शाप देऊन थांबवू शकतील असे त्यांचे तपसामर्थ्य होते. ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला कैलासावर खेचून आणतील असा त्यांचा प्रभाव होता. असे 1000 ब्राह्मण आल्यानंतर 1000 गटांची पराशर मुनीने तेथे स्थापना केली. तीर्थक्षेत्राची अत्यंत पवित्र नद्याचे पाणी त्यात भरून ठेवले. पूर्ण तयारी होताच रुद्रघोष सुरू झाला. शिवनामाचा गजरसारखा रात्रंदिवस सुरू होता. 7 दिवस अशा तऱ्हेने पूर्ण झाले. 7व्या दिवशी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण घेण्यासाठी भद्रसेन राजाच्या घरी आले. मृत्यू वेळ आली. सुधर्म बेशुद्ध होऊन पडला. हृदयाचे स्पंदन थांबले. एक घटका संपली. राजा भद्रसेन पुत्राची अवस्था पाहून मनात अतिशय व्याकुळ झाला. नंतर पराशर ऋषींनी स्थापन केलेले पवित्र घटातले रुद्रोदक बाळाच्या अंगावर ते जल शिंपडले. ते पाहताच बरोबर अतिशय आनंदाने भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू उभे राहिले. आपण जिंकलो. बाळाची मृत्यूवर टळून गेली. पहा तो उठून बसला आहे. मग त्याने सुधर्माला विचारले, काय घडले तुला आठवत आहे का? हो, चांगले आठवत आहे, पण नवे ते दिशा अजूनही माझ्या डोळ्यात पुढे दिसत आहे. हे एक भयंकर पुरुष माझ्याजवळ आला. त्याचे लांब लांब सोडे होते. तोंडाबाहेर आलेले होते. त्याचे डोळे अग्नीसारखे लाल होते. जटावर बांधल्या त्या कपाळाला शेंदूर फासला होता. माझ्या अगदी जवळ आला. माझ्या दंडाला भरले. असा हा भयंकर पुरुष मला धरून नेत होता. तेवढ्या 4 तेजस्वी अत्यंत पुरुष तेथे धावत आले. त्यांनी व्यागंबर नेसलेले होते. गळ्यामध्ये साप होता. अंगाला भस्म फासलेले होते. त्यांच्या हातात लखलखीत शस्त्रे होती. त्यांनी मला त्या भयंकर पुरुषांनी सोडवले. त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले. सुधर्म राजपुत्राने सांगितलेले शंकराचे रुद्र महात्म्याची परिस्थिती सर्वांनी पाहिली. त्याबरोबर राजा भद्रसेनासह सर्वांनी शंकराचा जय जयकार केला आणि सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले. स्वर्गातून देवांनी ही दृश्य पाहून सर्वांना पुष्पवृत्ती केली. मंगलवाद्य वाजू लागले. नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला. अतिशय आनंदाने अनेक उत्तम ते वस्तू ब्राह्मणांना अर्पण केला. सर्वांना उत्तम पंचपक्वानाचे जेवण घातले. आपले भांडार उघडून मनसोक्त दान देऊन दिलेले याचक तृप्त केले. त्याचवेळी दुधात साखर पडावी, सोन्याला सुगंध यावा, त्याप्रमाणे आणखी एक फार मोठा सुयोग आला. देवर्षी नारद त्यावेळी अचानक आपण होऊन मंडपात अवतरले. त्यांना तेथे आलेले बघताच कुंडातून प्रत्यक्ष अग्नी त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला. पराशर ऋषी, भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारद मुनींना अत्यंत आदर आणि नमस्कार केला. राजाने सर्वांनी नारद मुनीची षोडोपचारे पूजा केली. नारद मुनी म्हणाले, मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे 4 दूत पाहिले. मृत्यूला बांधून आपल्याबरोबर नेत होते. मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा, तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे. तू रुद्रानुष्ठान करून फार फार धन्य झालायस. तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी स्वयं शिव आला होता आणि वीरभद्राला पाठवले होते. माझ्या देखतच त्याने स्वतःच मृत्यूला विचारले, कोणाच्या आज्ञेने तू भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणलेस? त्याला तर आणखी 10,000 वर्षाचे आयुष्य आहे. सार्वभौम राजा होईल. शिव महिमा तुला ठाऊक आहे की नाही? मग तुझी मर्यादा सोडून तू अशा प्रकारे वागलास काय? त्या मृत्यूने उत्तर दिले, क्षमा करावी महाराज मला, पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रसेनाची पत्रिका वाचून पाहिली आणि त्यामध्ये स्पष्टपणे 12व्या वर्षी त्याला गंडांतर मृत्यूगंड होता. ते माझ्या प्रत्यक्ष पाहण्यात आले होते. माझ्या हातून अपराध झाला. मग त्याच्या हातून घडलेल्या त्या अपराधाबद्दल अत्यंत गष्टी झालेल्या यमाने शंकराचे स्तवन केले. न कळत आपल्या हातून अपराध झाला, त्याबद्दल क्षमा करावी असे पुन्हा पुन्हा विनवले. नारदाचे अशा तऱ्हेचे बोलले ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेने भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले. मुलाचा मृत्यू टळलेले झालेलेचे अतिशय आनंदी आणखी 1000 रुद्र करून मोठा उत्सव केला. अशा तऱ्हेने 100 रुद्र केले की तो पुरुष शतायुष्य होतो आणि रुद्र महात्म्याचा अध्याय वाचला की तो माणूस शिवरूप होऊन जातो. तेथे जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त होतो. नंतर नारद मुनी गुप्त झाले. भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले. नंतरच अत्यंत आदराने त्यांना निरोप दिला. हे आख्यान जे वाचतील, ऐकतील, कोणाला शेअर करतील ते अतिशय दीर्घायुष्य, उत्तम सद्गुणी, संतती लाभेल. ब्राह्मणांना 1000 गाई दान केल्याचे पुण्य हा अध्याय वाचला म्हणजे, ऐकला म्हणजे मिळेल. त्या माणसाला मिळेल. महापापे त्याची चटकन नाहीशी होतील. हा अध्याय त्रिकाळ जर वाचला तर त्याच्यावर महाभयानक संकटे, मृत्यूसारखी संकटे सुद्धा दूर होतील. या कलयुगात या शिवकीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे. पुढे भद्रसेन राजाने सुधर्मपुत्राला आपले राज्य दिले. तारकाला राज्याचे प्रधानपद दिले. प्रधानांचे राजमान स्वीकार करून तप करण्यासाठी निघून गेला. शंकराने आपले दिव्य विमान पाठवून दोघांना स्वर्गात नेले. दोघे शेवटी विष्णू ब्रह्मदेव यांच्या राज्यात काही दिवस राहिले. शेवटी शिव स्वरूपात विलीन झाले. 11वा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष 11 रुद्र आहेत. हा अध्याय भक्तिभावाने नेहमी ऐकला, पठन केला, श्रवण केला म्हणजे 11 रुद्र आपल्यावर प्रसन्न होता. मनामध्ये इच्छिलेले फळ पूर्ण होते. जे पण तुम्ही मनामध्ये इच्छिलेले फळ आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल. मृत्युंजय जप, रुद्रानुष्ठान जे कोणी करतात त्यांना कसल्याही प्रकारची ग्रहपीडा, पिशाचपीडा, रोगपीडा बाधत नाही. जो अध्यायाला खोटे आहे असे म्हणेल तो अतिशय अल्पायुष्य होईल. अशा माणसाची संगत कधी धरू नये. त्याला कायमचे वाळीत टाकावे. विष खाणाऱ्याच्या पंक्तीलाच बसून जेवणाऱ्याला पण मृत्यू येणार. म्हणून अशा नास्तिकीची संगत अजिबात धरू नये. ज्यांना शिवलीला अमृत वाचणे ज्यांना अजिबात शक्य नसेल त्यांनी आजच्या दिवशी रुद्राचा अध्याय 11वा अध्याय शिव महिमाचा हा अध्याय जरूर ऐकावा, वाचावा. या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला रोज रुद्र केल्याचे पुण्य मिळते. त्याच्या घरी अतिशय आनंद भरलेला असतो. महालक्ष्मी त्याच्या घरात सतत वास करते. असा हा
11वा अध्याय शिवमहिमा कथा होती. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत कालभैरवाष्टक. श्री गणेशाय नमो नमः. श्री कालभैरवाष्टक स्तोत्रम. ओम देवराज्यसेव्यमान पामनाग्रिपङ्कजं व्यालयज्ञचित्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्वरं भवादितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्कदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाशं शूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमायदिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे मुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्यमनज्ञ हेमकिङ्कलीलसत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुका प्रभाभिरामपादयुग्मं नित्यं द्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पणाशनं करालद्रष्टमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे हट्टहासभिन्नपत्यचण्डकोशसन्ततिं दुष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकं धरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं काशिकावासलोकपुण्यपापशोधकं नीतिमार्गकोवितं पुरातनं जगत्पति काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठेन्त ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ये प्रयन्ति कालभैरवाङ्घ्रि संदित्रं ध्रुवम् इतश्रीमतं शंकराचार्यविरचितं कालभैरव अष्टक संपूर्णम्. भगवान शिवाचे 108 नाव. श्री शिव अष्टोत्तर शतनामावली. ओम नमः शिवाय. ओम शिवाय नमः. ओम शंभवे नमः. ओम शशशेखराय नमः. ओम विरूपाक्षाय नमः. ओम नीललोहिताय नमः. ओम शूलपाणाय नमः. ओम विष्णुवल्लभाय नमः. ओम अंबिकानाथाय नमः. ओम भक्तवत्सलाय नमः. ओम शर्वाय नमः. ओम शितिकंठाय नमः. ओम उग्राय नमः. ओम कामाराय नमः. ओम गंगाधराय नमः. ओम कालकालाय नमः. ओम भीमाय नमः. ओम मृगपाणाय नमः. ओम कैलासवासिने नमः. ओम कठोराय नमः. ओम वृषकाय नमः. ओम भस्मद्विलितविग्रहाय नमः. ओम स्वरमयाय नमः. ओम अनक्षराय नमः. ओम परमात्मने नमः. ओम हविषे नमः. ओम सोमाय नमः. ओम महेश्वराय नमः. ओम पिनाकिने नमः. ओम वामदेवाय नमः. ओम कर्बदिने नमः. ओम शंकराय नमः. खटवांगिने नमः. ओम शिपिविष्टाय नमः. ओम नीलिकंठाय नमः. ओम भवाय नमः. ओम त्रिलोकेशाय नमः. ओम शिवप्रियाय नमः. ओम सर्वेश्वराय नमः. ओम अंधकारसुदनाय नमः. ओम ललाटक्षाय नमः. ओम कृपानिधिये नमः. ओम परशुहस्ताय नमः. ओम जटाधराय नमः. ओम कवचिने नमः. ओम त्रिपुरांतकाय नमः. ओम वृषभारणाय नमः. ओम सामप्रियाय नमः. ओम त्रिमूर्तिये नमः. ओम सर्वज्ञाय नमः. ओम सोमसूर्यग्रिलोचनाय नमः. ओम यज्ञमयाय नमः. ओम पंचवक्रत्राय नमः. ओम सदाशिवाय नमः. ओम वीरभद्राय नमः. ओम प्रजापतिये नमः. ओम दुर्दशाय नमः. ओम भालचंद्राय नमः. ओम भुजंगभूषणाय नमः. ओम गिरिध्वनिये नमः. ओम कृतिवासिसे नमः. ओम भगवते नमः. ओम मृत्युंजयाय नमः. ओम जगत्पने नमः. ओम व्योमकेशाय नमः. ओम चारुविक्रमाय नमः. ओम भूतपते नमः. ओम आयुर्भूर्धनाय नमः. ओम अष्टमूर्ताय नमः. ओम सात्विकाय नमः. ओम शाश्वताय नमः. ओम अजाय नमः. ओम मृडाय नमः. ओम देवाय नमः. ओम अव्ययाय नमः. ओम पुष्पदंतभिधिये नमः. ओम दक्षध्वराय
भगनेत्राय नमः भगनेत्राय नमः सहस्त्राक्षाय नमः अपवर्गप्रदाय नमः ओम तारकाय नमः ओम विश्वेश्वराय नमः ओम गणनाथाय नमः ओम हिरण्यरेतिसे नमः गिरीशाय नमः अनघाय नमः ओम भर्गाय नमः गिरिप्रियाय नमः पुरारताय नमः ओम प्रतादीपाय नमः ओम सूक्ष्मतनये नमः ओम जगद्गुरुवे नमः महासेन जनकाय नमः ओम रुद्राय नमः स्थानिवे नमः दिगंबराय नमः ओम अनेकात्मनाय नमः शुद्ध विग्रहाय नमः खंडपर्शवे नमः पाशविमोचनाय नमः ओम पाशुपतये नमः महादेवाय नमः ओम हरये नमः ओम अवग्राय नमः ओम हराय नमः अव्यक्ताय नमः ओम सहस्रपदे नमः ओम अनंताय नमः ओम परमेश्वराय नमो नमः शिव अष्टोत्तर शतनामावली संपूर्ण 12 ज्योतिर्लिंग नामस्मरण श्री सौराष्ट्र सोमनाथंचं श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जैनियम महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्यां वेदनाथंचं डाकिनीयम भीमशंकरम सेतुवंदे तु रामेश्वरम नागेश्वरम दारुकाबने वाराणसी विश्वेश्वम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदार कृष्णेश्वर शिमालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्त पठेत नर सप्तजन्म कृतं पाप स्मरण विनयेष्यति। शिव गायत्री मंत्र 16 वेळा। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् 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 ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। तर मित्रांनो, ही राहिली त्रिपुरा पौर्णिमेची संपूर्ण सेवा मंत्र अध्याय. नक्की ऐकावा. आपल्या मुलांसाठी, आपल्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी नक्की ही सेवा तुम्ही नक्की करा. वर्षभराची सेवा आहे ही, वर्षातून एकच वेळा आहे. तर संपूर्ण व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये देऊन दिलेले आहे. तर जास्तीत जास्त जणांना, आपल्या मित्रपरिवारांना व्हॉट्सॲपवर ग्रुपवर नक्की हा व्हिडिओ लिंक शेअर करा. आणि उद्या 12 ज्योतिर्लिंग येणार आहेत. तर 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना कशी आहे, तर संपूर्ण शिव महापुराणाची माहिती उद्या येईल त्रिपुरारी पौर्णिमेसाठी. तर नक्की करा. कुमकुमार्चन करा. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, कमलात्मक मंत्र नक्की या सेवा करायला चुकू नका. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय श्री महाकाल.